अम, एखाद्या कॉम्प्युटरमध्ये समजा एकाच वेळी 50 टॅब्स उघडे ठेवले तर काय होतं? तो नक्कीच हँग होणार. अगदी बरोबर. तो कॉम्प्युटर पूर्णपणे हँग होतो. माऊसची क्लिक काम करत नाही, स्क्रीन फ्रीज होते आणि आणि आतला पंखा मोठ्याने आवाज करू लागतो. हो, आवाज येतो खरा. मानवी मेंदूची अवस्था ही आजकाल अगदी अशीच झाली आहे. डोक्यात भूतकाळातील चुका, भविष्यातील चिंता आणि आजची कामे असे शेकडो टॅब्स उघडे असतात. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की डोक्यातील हे नको असलेले टॅब्स कसे बंद करायचे आणि आपल्या मेंदूची कार्यक्षमता कशी परत मिळवायची. हा खूप महत्वाचा विषय आहे. हो ना. आजची आपली ही चर्चा S.J. स्कॉट आणि बॅरी डॅव्हनपोर्ट यांच्या डिक्लटर युअर माइंड या पुस्तकावर आधारित आहे. बरोबर. याचा मुख्य उद्देश म्हणजे मानसिक ताणतणाव आणि नको असलेल्या विचारांची गर्दी कमी करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंतची एक स्पष्ट आणि अतिशय सोपी दिनचर्या कशी असावी हे समजून घेणे. आपण थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे आजकाल माहितीचा जो महापूर आलाय ना, त्यामुळे हा मानसिक गोंधळ प्रचंड वाढला आहे. माहितीचा महापूर. हो, कारण जुन्या पिढीकडे एवढी तंत्रज्ञानाची साधनं नव्हती, पण त्यांच्याकडे एक प्रकारची मानसिक स्पष्टता होती. आज मात्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसावर सतत माहितीचा मारा होत असतो. अगदी. बातम्या, सोशल मीडिया, ईमेल्स. बरोबर. बातम्या, सोशल मीडियाचे अपडेट्स, ईमेल्स, मेसेजेस या सततच्या हल्ल्यामुळे मेंदू केवळ बाह्य परिस्थितीवर प्रतिक्रिया देत राहतो. आपण फक्त रिॲक्ट करत असतो. हो, तो इतका थकून जातो की जाणीवपूर्वक आणि शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता तिथेच संपते. अरे बापरे. म्हणूनच या माहितीच्या साठमारीतून बाहेर पडून स्वतःच्या मनाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी दिवसाची रचना कशी असावी यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक झालंय असं मी म्हणेन. हे खूपच लॉजिकल वाटतंय, कारण दिवसाची सुरुवात जर गोंधळाने आणि घाईघाईत झाली तर तो संपूर्ण दिवस त्याच ताणतणावात जातो. अगदी बरोबर. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी मनाची पाटी कोरी करणं गरजेचं असते. या पुस्तकात पहिल्या सवयीवर खूप भर दिला आहे आणि ती म्हणजे लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेणे. फोकस्ड डीप ब्रीदिंग. हो. आता श्वास घेणे ही तर अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. आपण विचार न करता श्वास घेत असतो. हो, ते तर चालूच असतं. पण जेव्हा एखादा माणूस तणावात असतो तेव्हा श्वास उथळ आणि जलद होतो. मग जर आपण जाणीवपूर्वक श्वास संथ केला तर कदाचित आपण आपल्या मेंदूला हॅक करू शकतो. बरोबर? अगदी तंतोतंत. यामागे एक अत्यंत स्पष्ट असं जीवशास्त्रीय कारण आहे. बरं. मेंदूचा जो भाग तणावावर नियंत्रण ठेवतो, ज्याला आपण अमिगडाला म्हणतो, तो धोक्याची चाहूल लागताच शरीराला लढा किंवा पळ काढा या स्थितीसाठी तयार करतो. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. बरोबर. हृदय गती वाढते आणि श्वास जलद होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक दीर्घ आणि संथ श्वास घेते तेव्हा ती मज्जासंस्थेला एक स्पष्ट संदेश देत असते की सध्या कोणताही धोका नाही, सर्व काही सुरक्षित आहे. आणि ह्या एका कृतीने तो अमिगडाला शांत होतो. अरे बा. म्हणजे फक्त श्वास संथ केल्यानं अलार्म बंद होतो? होय. प्रसिद्ध बौद्ध भिक्खू थिक नाथ हान यांचे एक अतिशय सुंदर वाक्य या संदर्भात या पुस्तकात दिले आहे. ते म्हणतात, जाणीवपूर्वक घेतलेला श्वास हाच माझा नांगर आहे. नांगर म्हणजे जहाजाचा नांगर? हो, अगदी तसाच. जसा एखादा नांगर महाकाय जहाजाला वादळातही एका जागी स्थिर ठेवतो, तसाच आपला श्वास आपल्या भरकटणाऱ्या मनाला भूतकाळ किंवा भविष्यातून खेचून वर्तमान काळात स्थिर ठेवतो. हे खूपच छान रूपक आहे. आणि याच नांगराचा वापर करून आपण सवय 2 म्हणजेच ध्यानाकडे वळू शकतो? नक्कीच. अनेकांना असा गैरसमज असतो की ध्यान करणे म्हणजे कुठेतरी एकांतात जाऊन बसणे किंवा आध्यात्मिक प्रबोधन प्राप्त करणे. लोकांचा तसा समज असतो खरा. पण या संदर्भानुसार ध्यानाचा मूळ उद्देश आध्यात्मिक नसून स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हा आहे. सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी स्वतःच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची यादी मनातल्या मनात करणे आणि त्यानंतर ध्यान करणे ही एक उत्तम सकाळची दिनचर्या असू शकते. हो, ही खूप साधी पण प्रभावी सवय आहे. पण इथे एक मोठा व्यावहारिक अडथळा येतो. कोणता? आपण ध्यानाला बसतो आणि अचानक गॅसवर ठेवलेले दूध आठवते किंवा ऑफिसचा एखादा प्रलंबित ईमेल आठवतो. मन भरकटतं. मग अशावेळी ध्यान करणे म्हणजे डोक्यात चालू असलेला टीव्ही पूर्णपणे बंद करण्यासारखे नसून फक्त चॅनल बदलायला शिकण्यासारखे आहे का? हे एक अत्यंत समर्पक रूपक आहे. ध्यान म्हणजे विचारांना जबरदस्तीने थांबवणे नव्हे,
मानवी मेंदीला विचारशून्यावर आणणे जवळजवळ अशक्य आहे. ध्यान म्हणजे आपल्याच भरकटणाऱ्या मनाचे एका त्रयस्थ व्यक्तीसारखे केवळ निरीक्षण करणे. म्हणजे स्वतःलाच लांबून पाहणे. उडी न मारता फक्त त्यांच्याकडे पाहणे आणि पुन्हा हळूच आपले लक्ष श्वासावर केंद्रित करणे. पानांवर ओढी न मारता फक्त त्यांना वाहताना पाहणे. अगदी. जेव्हा मन भरकटते आणि त्याला पुन्हा श्वासावर आणले जाते, तोच तो क्षण असतो जेव्हा मेंदूला खऱ्या अर्थाने प्रशिक्षण मिळत असते. अच्छा, म्हणजे मन भरकटणे ही चोख नाहीये. अजिबात नाही. नवशिक्यांसाठी हे कठीण वाटू शकतं. म्हणूनच ऑडिओ मार्गदर्शनाचा किंवा हेडस्पेस सारख्या ॲप्सचा वापर करणं फायदेशीर ठरतं. बरोबर. आणि यात आणखी एक उपाय सांगितलाय, तो म्हणजे मेडिटेशन डायरी ठेवणे. याने प्रगतीचा आलेख स्पष्ट दिसतो आणि मन किती वेळा भरकटले याची नोंद ठेवता येते. पण ही डायरी लिहिण्यामागे नक्की काय विज्ञान आहे? म्हणजे फक्त कागदावर लिहिल्याने मानसिक गोंधळ कसा कमी होतो? बघ ना, जेव्हा एखादा विचार डोक्यात असतो तेव्हा तो आपल्या भावनांशी खूप घट्ट जोडलेला असतो. पण जेव्हा आपण तोच विचार कागदावर लिहून काढतो तेव्हा मेंदूला त्या विचारापासून स्वतःला वेगळे करण्याची एक भौतिक संधी मिळते. याला मानसशास्त्रात सायकोलॉजिकल डिस्टन्सिंग म्हणतात. म्हणजे विचारांपासून थोडं अंतर निर्माण करणं. हो, मला खूप राग आला आहे याऐवजी माझ्या मनात रागाचा विचार येत आहे, हा जो सूक्ष्म बदल आहे ना, तो विचार कागदावर लिहिल्याने अधिक स्पष्ट होतो आणि मग भावनांचा जोर आपोआप कमी होतो. कमाल आहे. म्हणजे सकाळची सुरुवात अशी शांततेत झाली, पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा आपण घरातून बाहेर पडून ट्रॅफिकमध्ये अडकतो. हो, तिथे खरी अडचण सुरू होते. किंवा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अचानक कामाचा ताण वाढतो. अशा वेळी सकाळची ती शांतता कुठेतरी हरून जाते आणि नकारात्मक विचारांचं चक्र पुन्हा सुरू होते. नक्कीच. इथेच सवय 3 कामाला येते. सर्व नकारात्मक विचारांना नवीन दृष्टिकोन देणं. मगाशी जसे नदीकाठचं उदाहरण आलं, तशीच स्वतःच्या विचारांचे तटस्थपणे निरीक्षण करणारा एक पाहणारा बनण्याची संकल्पना यात येते. द वॉचर. हो, द वॉचर. पण मला इथे एक साधी शंका येते. नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवणं शक्य आहे का? कारण लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने मानवी मेंदूला भविष्यातील संकटांची काळजी करण्यासाठीच बनवले आहे ना? मग या नकारात्मकतेशी लढण्याचा खटाटोप कशासाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि उत्क्रांतीचा हा नियम कोणालाही नाकारता येणार नाही. बरोबर. डॉक्टर रस हॅरिस यांनी हे अतिशय स्पष्टपणे मांडले आहे की वेदनामुक्त अस्तित्वाची अपेक्षा करणे मुळातच चुकीचे आहे. वेदना तर असणारच. हो ना, मानवी मेंदू संकटांची चाहूल घेण्यासाठीच तयार झाला आहे आणि म्हणूनच मानवी प्रजाती आज इथवर टिकून आहे. म्हणजे ती एक प्रकारची सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. अगदी बरोबर. पण यात समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येक नकारात्मक विचाराचा बळी ठरण्याची कोणतीही गरज नसते. हे विचार पूर्णपणे नष्ट करता येत नाहीत, पण त्यांना मिळणारी ऊर्जा नक्कीच तोडता येते. ऊर्जा तोडणे म्हणजे नकारात्मक विचारांना ऑक्सिजन न देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अच्छा. जसे की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जी प्रचंड चिडचिड होते, तो रिकामा वेळ मेंदू नकारात्मक गोष्टींनी भरतो. मग त्यावेळेत जर जाणीवपूर्वक पाढे म्हटले किंवा एखादी आवडती कविता आठवली तर मेंदूला तो नकारात्मक विचार करण्याची जागाच मिळत नाही. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचे तर आपण मेंदूची वर्किंग मेमरी दुसऱ्याच एखाद्या कामात गुंतवून ठेवतो, जेणेकरून चिडचिड करायला त्याच्याकडे संसाधनेच उरत नाहीत. हाच तो खरा उपाय आहे. आणि हीच चौथी सवय आहे, जुन्या मेंदूला नवीन सवयी लावणे. टीच युअर ओल्ड माइंड न्यू ट्रिक्स. हो, नकारात्मक विचारांना थेट आव्हान देण्याची ही एक पद्धत आहे. जेव्हा मनात विचार येतो की मी हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही, जो विचार बऱ्याचदा येतो, हो सर्वांनाच येतो, तेव्हा त्याला विचाराला अंतिम सत्य मानण्याऐवजी मी यापूर्वीही अनेक कठीण प्रकल्पांमध्ये यशस्वी झालो आहे, या पुराव्यांवर आधारित सत्याने त्याला बदलता येते. म्हणजे स्वतःशीच असा संवाद साधायचा. हो, याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात. पण बघ, हे सगळं कागदावर जेवढं सोपं वाटतं तेवढं ते प्रत्यक्षात नसतं. का बरं? कारण आजच्या काळात आपल्या आजूबाजूला एक असा घटक आहे जो या नकारात्मकतेला सतत खतपाणी घालत असतो. आणि मला वाटतं तो घटक म्हणजे स्मार्टफोन आणि सोशल मीडिया. बरोबर? अगदी बरोबर. आजकाल डिजिटल साठामारी आणि माहितीचा गोंधळ हा मानसिक तणावाचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर इतरांचे जीवन बघून स्वतःला सतत कमी लेखण्याची सवय अनेकांना असते. तुलना करण्याची सवय. हो ना. अमुक एका व्यक्तीचं आयुष्य किती छान आहे, ती सतत परदेशवाऱ्या करत असते आणि माझं आयुष्य किती कंटाळवाणे आहे.
हा विचार माणसाला आतून पोखरत असतो. नक्कीच. स्वतःचे नियम न ठरवता स्मार्टफोन वापरणे म्हणजे सर्व मानसिक तणावांना आपल्या घरात बोलावण्यासाठी मुख्य दरवाजा उघडा ठेवण्यासारखे आहे. हा डिजिटल दरवाजा आपण कसा बंद करू शकतो? हा दरवाजा बंद करण्यासाठी एक डिजिटल व्हॅल्यू सिस्टम बनवणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल व्हॅल्यू सिस्टम. हो, कारण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मेंदूला सतत डोपामाइनचे जे छोटे छोटे डोस मिळत असतात ते अत्यंत व्यसनाधीन करणारे असतात. ते नोटिफिकेशन आले की आपल्याला लगेच बघायचं असतं. अगदी. यावर उपाय म्हणून दिवसातील किमान 1 तास सर्व उपकरणांशिवाय घालवणे अनिवार्य केले पाहिजे. 1 तास पूर्णपणे स्क्रीन फ्री. हो, या वेळेत वाचन करणे, निसर्गात चालणे अशा गोष्टी करता येतात. तसेच अधूनमधून डिजिटल सबॅटिकल घेणे म्हणजे एखादा पूर्ण दिवस सर्व डिजिटल उपकरणांपासून पूर्णपणे दूर राहणे. एक पूर्ण दिवस? हे थोडं कठीण वाटतं. कठीण आहे, पण हे मेंदूचे डोपामाइन रिसेट करण्यासाठी संजीवनीसारखे काम करते. याने मेंदूला सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या तणावातून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळते. पण मला इथे एक गोष्ट जाणवते, जर एखाद्या व्यक्तीला स्वतःची जीवनमूल्य म्हणजेच कोड व्हॅल्यूज माहिती नसतील, तर ती व्यक्ती सोशल मीडियावर जे काही बघेल त्याकडे आपोआप आकर्षित होईल. बरोबर आहे. स्वतःची दिशाच माहिती नसेल तर दुसऱ्याच्या प्रवासाचा हेवा वाटणे स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच स्टीव्ह पॉवलिना यांचा संदर्भ अत्यंत महत्वाचा ठरतो. आपली कोर व्हॅल्यूज ही आयुष्यासाठी होकायंत्र म्हणून काम करतात. होकायंत्र म्हणजे कंपास. हो, होकायंत्र प्रवासाचे अंतर कमी करत नाही, पण ते भरकटण्यापासून नक्कीच वाचवते. समजा एखाद्या माणसाचं सर्वोच्च मूल्य आपल्या कुटुंबाला वेळ देणे हे असेल, पण तो आठवड्यातील 5 दिवस केवळ पैशांसाठी प्रवासातच राहत असेल, तर त्याच्या आतमध्ये एक प्रचंड मोठा संघर्ष निर्माण होतो. कारण तो त्याच्या मूल्यांच्या विरुद्ध वागतोय. अगदी बरोबर. वरवर पाहता सर्व काही सुरळीत दिसते, पण आतून एक असमाधान असते, कारण त्याचे रोजचे जीवन त्याच्या मूल्यांशी सुसंगत नसते. आणि मूल्यांशी असलेली ही विसंगतीच मानसिक गोंधळाला जन्म देते. म्हणजे हा संघर्ष फक्त मोठ्या निर्णयांपुरता मर्यादित नसून रोजच्या छोट्या सवयींमध्येही दिसतो. जर शांतता हे एखाद्याचं मूल्य असेल तर त्याचा ईमेल इनबॉक्स हजारो न वाचलेल्या ईमेल्सनी भरलेला असू नये. नक्कीच नाही. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे दररोज केवळ 10 मिनिटे आपला इनबॉक्स किंवा कॉम्प्युटर डेस्कटॉप साफ केल्याने मानसिक तणाव लक्षणीयरित्या कमी होतो. खूप फरक पडतो. कारण बाहेरचा जो पसारा असतो तो थेट आतल्या मानसिक स्थितीवर परिणाम करत असतो. डिजिटल स्वच्छता ही मानसिक स्वच्छतेची पहिली पायरी असू शकते. हो, आणि हाच बाह्य आणि अंतर्गत पसारा कमी करत जेव्हा आपण दिवसाच्या शेवटची पोहोचतो तेव्हा ती संध्याकाळची वेळ सिंहावलोकनाची असते. दिवसाचा शेवट. जाणीवपूर्वक काम केलेल्या आणि डिजिटल मर्यादा पाळलेल्या दिवसानंतर शांत झोप आणि उद्याची चांगली सुरुवात कशी सुनिश्चित करावी यासाठी एक योग्य संध्याकाळची दिनचर्या असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. रात्री झोपण्यापूर्वी एका कृतज्ञता डायरीत म्हणजेच ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये दिवसाभरातील सकारात्मक गोष्टी लिहून काढण्याचा सल्ला या साहित्यात दिला आहे. राहण्यासाठी घर, चांगले आरोग्य अशा मूलभूत गोष्टींची जाणीव ठेवण्याने समाधान मिळतं. पण इथे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? दिवसभराच्या धावपळीनंतर, ताणतणावानंतर आणि ट्रॅफिकमधून घरी आल्यावर फक्त कृतज्ञतेचे 2 शब्द लिहिल्याने खरोखरच डोक्यातला गोंधळ कसा दूर होऊ शकतो? हे थोडे खोट्या आशावादासारखे वाटत नाही का? की सगळं काही ठीक आहे असा स्वतःलाच दिलेला खोटा दिलासा आहे? नाही, अजिबात नाही. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे खोटा आशावाद अजिबात नाही. याचा मुख्य उद्देश मेंदूचा फोकस बदलणे आणि न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करणे हा आहे. न्यूरोप्लास्टिसिटी? हो. मानवी मेंदू नैसर्गिकरित्या काय वाईट झाले किंवा कोणते संकट येणार आहे याकडे आकर्षित होतो. जेव्हा कागदावर जाणीवपूर्वक काय चांगले झाले हे लिहिले जाते तेव्हा त्या नैसर्गिक नकारात्मकतेच्या प्रवाहाला आपण छेद देतो. अच्छा, म्हणजे आपण मेंदूला ट्रेन करतोय. अगदी बरोबर. मेंदूला चांगल्या गोष्टी शोधण्याचं प्रशिक्षण मिळते. सेरेनिटी प्रेयरमधील अत्यंत सखोल तत्व येथे लागू होते. ते कोणतं? की ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारण्याची शांती मिळवणे, ज्या गोष्टी बदलता येतात त्या बदलण्याचे धैर्य मिळवणे आणि या दोन्हीमधला फरक ओळखण्याची प्रगल्भता अंगी बाळगणे. हे खूपच सखोल आहे. हो, कारण माणसाचा बहुतांश मानसिक गोंधळ अशा गोष्टींबद्दल चिंता करण्यात जातो ज्या त्याच्या नियंत्रणातच नसतात. कृतज्ञतेमुळे नियंत्रणात असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींमधला फरक स्पष्ट होतो.
पण रात्रीच्या वेळी सर्वात मोठा अडथळा असतो तो उद्याच्या कामांच्या ओझ्याचा. हो, उद्याची चिंता. उद्या काय काय करायचे आहे याची 50 गोष्टींची यादी डोक्यात फिरत असते. या डिसिजन फेटिगमुळे रात्रीची झोप उडते. कारण मेंदूला ठरवता येत नाही की उद्या सर्वात आधी काय करायचे. बरोबर. यावर एक अतिशय व्यावहारिक उपाय म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी फक्त 3 अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे ठरवणे. फक्त 3 अशा गोष्टी ज्या उद्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. यामुळे मेंदूला एक स्पष्ट दिशा मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर काय करू आणि काय नको असा गोंधळ उडत नाही. निर्णय घेण्याचा त्रास वाचतो. हो, दिवसाची मर्यादित ऊर्जा कुठे खर्च करायची हे रात्रीच ठरलेले असते. सोबतच झोपण्यापूर्वी घर आवरण्यासाठी फक्त 10 मिनिटांचा टायमर लावून काम करणे हेही खूप उपयोगी पडते. फक्त 10 मिनिटे. हो, कारण जेव्हा भौतिक आजूबाजूला पसारा नसतो तेव्हा सकाळी उठल्यावर मनातील पसाराही आपोआप कमी जाणवतो. बाह्य सुव्यवस्था ही अंतर्गत सुव्यवस्थेचाच एक आरसा असते. हे 10 मिनिटांचे काम उद्याच्या शांत सकाळची गुंतवणूक असते. क्या बात आहे. तर या संपूर्ण सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि चक्राकार प्रक्रिया समोर येते. सकाळची सुरुवात दीर्घ श्वास आणि ध्यानाने करून मनाला वर्तमान काळात आणणे. दिवसाच्या प्रवासात नकारात्मक विचारांची ऊर्जा तोडून त्यांना योग्य दृष्टिकोन देणे. डिजिटल जगाला मर्यादा घालून स्वतःच्या खऱ्या जीवन मूल्यांशी जोडलेले राहणे. आणि दिवसाचा शेवट कृतज्ञतेने आणि उद्याच्या स्पष्ट नियोजनाने करून मेंदूचा थकवा कमी करणे. अगदी छान सारांश सांगितलंस. आजच्या या नेहमी ऑन असणाऱ्या जगात जिथे प्रत्येक ॲप आणि प्रत्येक स्क्रीनला माणसाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं, तिथे स्वतःचा मानसिक गोंधळ दूर करणे ही केवळ एक चांगली सवय राहिलेली नाहीये. मग काय? ती एक जगण्याची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. स्वतःचा वेळ आणि भावनिक ऊर्जा परत मिळवणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जगण्यासाठी आवश्यक आहे. नक्कीच. डोक्यातील तो गर्दीचा आणि गोंधळाचा पसरा कसा कमी करायचा याचीही वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाजू आज स्पष्ट झाली. मानसिक गोंधळ बहुतांश वेळा ग्रहण करत असलेली माहिती, सोशल मीडिया आणि भौतिक वस्तूंमुळे निर्माण होतो हे आपण पाहिले. पण या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आपल्याला विचार करायला भाग पाडणारी एक गोष्ट समोर येते. कोणती गोष्ट? जर हे डिक्लटर करण्याचे किंवा पसारा कमी करण्याचे फिल्टर आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसाठी लावले तर? अरे बापरे. हो, डोक्यात जे सतत नकारात्मक संवाद चालू असतात त्यापैकी किती संवाद हे खऱ्या अर्थाने स्वतःचे असतात आणि किती संवाद हे इतरांनी म्हणजे समाजाच्या अपेक्षांनी लादलेले असतात? हा खूपच मोठा प्रश्न आहे. डोक्यात उघडे असलेले ते शेकडो टॅब्स खरोखरच एका व्यक्तीने स्वतः उघडले आहेत की इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे ते उघडे राहिले आहेत? हा असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःपुरतं शोधायला हवं.